आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। डोनाल्ड ट्रम्प पुढील 24 तासात भारतावरील टॅरिफ वाढवणार। रशियाकडून भारत अजूनही तेल खरेदी करतोय। ही तेल खरेदी म्हणजे युद्धाला प्रोत्साहन, ट्रम्प यांची भूमिका। एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा सत्कार। ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल एनडीएच्या खासदारांकडून मोदींचा सन्मान। आ बैल मुझे मार अशी परिस्थिती। एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींना टोला, तर ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी करून विरोधकांनी फजिती करून घेतली। मोदींची टीका। इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे भीती निर्माण झाल्यानं आज एनडीएची बैठक। मोदी निवृत्त होत आहेत म्हणून त्यांचा सत्कार होतोय का? पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला असता तर आम्ही मोदींचा सत्कार केला असता, संजय राऊतांचा निशाणा। उत्तराखंडच्या उत्तर काशीमधील धरालीत ढगफुटी। अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान। 5 जणांचा मृत्यू, 100 नागरिक अडकले, 60 जण बेपत्ता। प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू। धरालीतील दुर्घटनेबद्दल पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत संवेदना व्यक्त। सर्व पीडितांच्या कल्याणाची कामना। मुख्यमंत्र्यांशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली। मदत आणि बचाव टीम सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचाही ट्विटमध्ये उल्लेख। महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाला मंजुरी। स्वयंरोजगारासाठी तरुणांना 5 ते 10 लाख रुपयांचं कर्ज मिळणार। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। आयटीआय किंवा कोणाही पदवीधराला याचा लाभ घेता येणार। मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा। मुंबई महापालिकेची 3133 दुकानांवर कारवाई। आतापर्यंत 1,98,00,000 दंड वसूल। पुण्यातील यवतमधील तणावानंतर जमावबंदीत शिथिलता। सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत जमावबंदी शिथिल करणार। 11 वाजल्यानंतर जमावबंदीचे आदेश पुन्हा लागू होतील। सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे निर्माण झालेला तणाव।